नक्कीच भरत, आज जर का कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपला, अपात्रतेनंतर जर का त्यांचा युक्तिवाद आज कोर्टातला संपला, तर शिंदे सेनेकडनं आता युक्तिवाद केला जाऊ शकतो का? त्यांच्या वकिलांकडनं आज कोर्टामध्ये युक्तिवाद होण्याची शक्यता किती आहे? खरं तर ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून खरं तर कपिल सिब्बल यांचा जो युक्तिवाद सुरू आहे त्यानंतर त्यांचा आज युक्तिवाद संपण्याची शक्यता आहे। त्यांचा युक्तिवाद संपल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून हरीश साळवे आणि इतर ज्येष्ठ वकील जे आहेत ते ही केस पुढे घेऊन जाण्याची, एकनाथ शिंदे यांच्या बाजूने युक्तिवाद करण्याची शक्यता आहे। त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे जे आहेत, खरं तर दुसरी जी बाजू आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची, त्यांच्या बाजूने निवडणूक आयोगाचा निर्णय आहे, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आहे। सुप्रीम कोर्टानेही याआधी ज्या वेळेस निर्णय दिला होता त्यावेळेस विधानसभा अध्यक्षांकडे ही केस सुपूर्द केली होती। निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रामध्ये त्यांनी चेंडू टोलवल्याचा पाहायला मिळत होतं। या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे जे वकील आहेत हरीश साळवे आणि इतर त्यांची जी टीम आहे, इतर ज्येष्ठ वकील ज्यामध्ये असणार आहेत, यांच्याकडून एकच मुद्दा आता त्यांच्याकडे महत्त्वाचा असणार आहे, ते म्हणजे कपिल सिब्बल यांनी मांडलेले मुद्दे, केलेला युक्तिवाद खोडून काढणं आणि त्यावरतीच आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वकिलांचा आणि त्यांची जी फौज आहे त्यांचा सगळ्यात मोठा रोख असणार आहे। नक्कीच भरत, आता सुनावणी होऊन जवळपास 10 मिनिटं झालेली आहेत। आपण आपल्या प्रेक्षकांसाठी सांगूया की आत्ता कोर्टामध्ये नेमकं काय चालू आहे, कपिल सिब्बल यांनी काय युक्तिवाद केलेला आहे ते आपल्याला सांगितलं तर बरं होईल। खरं तर कपिल सिब्बल, मी मगाशी ज्या पद्धतीने काही मुद्दे आपल्या प्रेक्षकांपर्यंत सांगितले होते तेच पुन्हा रिपीट करतो। कपिल सिब्बल सध्या जो निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिला होता आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील, विधिमंडळ पक्ष सर्वश्रेष्ठ असल्याचं मानून त्यांनी तो निर्णय दिलेला होता, त्याच निर्णयाचा या ठिकाणी संदर्भ दिला जातोय। खरं तर निवडणूक आयोगामध्ये 19 जुलै 2022, खरं तर ही तारीख आपल्या प्रेक्षकांनी आणि आपण सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। याच तारखेला एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केलेली होती आणि त्यामध्ये त्यांनी जो काही माफ करा निवडणूक आयोगामध्ये हे सगळं प्रकरण घेऊन गेले होते। त्यावेळेस दोन महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेले होते। त्यामध्ये आमदारांचं बहुमत जे आहे, विधिमंडळ पक्षाचं बहुमत 2/3 बहुमत आमच्या बाजूने आहे आणि त्यामुळे पक्ष आमच्याकडे आहे अशा पद्धतीचा एक पहिला ठराव त्यांनी केलेला होता। दुसरा ठराव 2 उपनेते आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये जी प्रतिनिधी सभा त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी बोलावलेली होती त्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना हटवण्याचा आणि स्वतःला मुख्य नेतेपद घोषित करण्याचा जो काही ठराव केला होता तो 1999 ची जी घटना आहे शिवसेना पक्षाची, त्या घटनेच्या संदर्भाने ते मुख्य नेतेपद घेतलेलं होतं आणि आता त्यानंतर उद्धव ठाकरे हुकुमशाही पद्धतीने वागत असल्याचा युक्तिवाद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून करण्यात येत होता। आता त्याच मुद्द्यावरती सध्या आपण पाहिलं तर कपिल सिब्बल हे युक्तिवाद करत असल्याचं एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच भरत, तुम्ही असेच आमच्यासोबत जोडलेले राहा, या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू। तर दिल्लीमधनं ही महत्त्वाची सुनावणी सुरू आहे सुप्रीम कोर्टामध्ये। न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर मागच्या आठवड्यापासून शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे। ठाकरे गटाकडनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे त्यांची बाजू मांडता आहेत आणि आज आमदारांच्या अपात्रतेबाबत कपिल सिब्बल कोर्टामध्ये युक्तिवाद करतायत। आज कदाचित त्यांच्या युक्तिवादाचा शेवटचा दिवस असू शकतो। आपण पुन्हा एकदा जाणार आहोत भरत यांच्याकडे। भरत, मुळामध्ये अपात्रतेच्या वादाची पार्श्वभूमी सुद्धा आपल्याला समजून घेतली पाहिजे, कारण तेव्हा 2022 मध्ये ठाकरे गटाकडनं व्हीप सुद्धा जारी करण्यात आला होता। तो व्हीप तेव्हाच्या एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या आमदारांनी त्या आदेशाचं उल्लंघन केलं आणि त्याच्यानंतरच हा सगळा मुद्दा जो आहे तो सुरू झालेला आहे आणि हीच मागणी आहे ठाकरे गटाची की व्हीप असताना सुद्धा या आमदारांनी उल्लंघन केलं, त्याच्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात यावं।
नक्कीच आता कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केलेला आहे या युक्तिवादामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजे। प्रेक्षकांना आधी हे मुद्दे सांगू आणि पुन्हा तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्या विश्लेषणावरती येऊ। उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर सध्या जी सुनावणी सुरू आहे कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत त्यामध्ये त्यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाचा एक संदर्भ दिलेला आहे। त्यामध्ये पहिला मुद्दा आहे जनता दल जी बोंबोई केस सातत्यानं कपिल सिब्बल यांच्याकडून ज्या केसचा उल्लेख केला जातो ती बोंबोई केस, या बोंबोई केसचा संदर्भ कपिल सिब्बल यांनी या ठिकाणी दिलेला आहे। खरं तर ही केस होती निवडणूक आयोगाने जनता दल वादासंदर्भातील ही केस होती। पूर्वीच्या निर्णयाचा आधार घेतला परिच्छेद 28 या बोंबोई केसमधील जो परिच्छेद 28 आहे त्याचा संदर्भ कपिल सिब्बल यांच्याकडून देण्यात आलेला आहे। यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जॉर्ज फर्नांडिस यांचा जो अर्जदार गट होता आणि एस.आर. बोंबोई यांचं पक्षाध्यक्षपद कायम असल्याचं त्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलं होतं। त्यावरती जी केस उभी होती आता त्याचा संदर्भ कपिल सिब्बल यांनी दिला आहे। नंबर 2 आयोगाच्या भूमिकेवरती त्यांनी आक्षेपसुद्धा घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। जनता दल प्रकरणात संघटनात्मक बहुमत जे ऑर्गनायझेशनल मेजॉरिटी आहे त्याचा निकष मुख्य मांडला होता। खरं तर बोंबोई केस ही सुद्धा लँडमार्क केस मानली जाते आणि त्याच केसचा संदर्भ जे आहे तर या प्रकरणातही दिला जातोय। या जनता दल विरुद्ध जी काही जॉर्ज फर्नांडिस विरुद्ध बोंबोई ही जी केस होती या केसमध्ये ऑर्गनायझेशनल मेजॉरिटी जनता दलातील ऑर्गनायझेशनल मेजॉरिटी होती, तो मुद्दा महत्त्वाचा, तोच निकष निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा मानला होता। तोच निर्णय आमच्या प्रकरणातही म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणातही बोंबोई केसचा निकाल तोच संदर्भ तोच निर्णय लागू होतो असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून सुरू आहे। परंतु निवडणूक आयोगाने त्याचा आमच्या विरोधात वापर केला असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे। खरं तर बोंबोई केसमध्ये ज्या पद्धतीने सगळा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता त्याच संदर्भाने निवडणूक आयोगाने निर्णय घेणं अपेक्षित होतं, मात्र बोंबोई केसमध्ये जो निर्णय दिला त्याच्या विपरीत जाऊन त्या निर्णयाचा आमच्या विरोधात वापर केला अशा पद्धतीचा युक्तिवाद सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून केलेला आहे। घटनाक्रमाची जी मांडणी आहे त्या संदर्भात सुद्धा न्यायमूर्ती जयमाल्य बागची आहेत, त्यांनी या सगळ्या घटनाक्रमासंदर्भात एक स्टेटमेंट केलं आहे। घडलेल्या घटनाक्रमाची साखळी आता पाहावी लागेल। अनफोल्डिंग ऑफ इव्हेंट्स या ठिकाणी एक महत्त्वाचा शब्द त्यांनी वापरला, अनफोल्डिंग ऑफ इव्हेंट्स। घडलेली घटनाक्रमाची जी साखळी आहे 21 जून 2022 पासून आज 13 ऑगस्ट 2026 पर्यंत या सगळ्या कालावधीमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या घटना घडल्या त्याची जी काही अनफोल्डिंग ऑफ इव्हेंट्स याची जी साखळी आहे ती पाहावी लागेल असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यानंतर कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे तो निकष प्रत्यक्षात फेटाळला गेला होता, मूळ निर्णय हा संघटनात्मक बहुमताच्या आधारेच घेण्यात आलेला होता। यामध्ये महत्त्वाचा मुद्दा संघटनात्मक बहुमत जे आहे त्याच्याच आधारे मूळ निर्णय घेण्यात आलेला होता अशा पद्धतीचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून सुरू आहे। कपिल सिब्बल सध्या ठाकरेंच्या शिवसेनेची खिंड सुप्रीम कोर्टामध्ये जोरदारपणे लढवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। निवडणूक आयोगाने जे काही निर्णय दिलेले आहेत ते निर्णय कसे बेकायदेशीर होते याचाच उल्लेख त्याचाच वापर कपिल सिब्बल यांच्याकडून संदर्भासहित या प्रत्येक निर्णय कशा पद्धतीने चुकीचा होता हे सुप्रीम कोर्टामध्ये समजावून सांगितलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या जोरदारपणे कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू मांडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय।